पर्सेंटेजचा प्रश्न आहे बघा. इथं काय म्हटलं त्यांनी, एका वस्तूच्या मूळ किमतीमध्ये किती 20% कपात झाली म्हणजेच घट झाली, त्यामुळे झालं काय, तिच्या विक्रीमध्ये 20%ची काय. आता कुठलीही वस्तू जर स्वस्त झाली तर वाढ होणार असेल, तेच इथं घडलंय. तर तिच्या एकूण विक्रीवर होणारा परिणाम हा किती आहे बघा. झालं काय, एकूण वस्तूच्या मूळ किमतीमध्ये किती टक्के कपात झाली, तर 20%. वस्तूची मूळ किंमत ही 100 मानायची असते, 20% कपात म्हणजे झाली किती, 80 इतकी झाली. गुणिले हे झाल्यामुळं तिच्यामध्ये किती टक्क्यांची वाढ झाली विक्रीमध्ये, तर 20. म्हणजेच किती, 100वरती 20 ने वाढ झाली म्हणजे 120. भागिले कोण असणार, 100. शून्याला शून्य, शून्याला शून्य, 12 किती, 96%. विक्री कशी झालेली आहे, 96% झाली. म्हणजे 100वर किती कपात झाली, वजा 100 केलं तर तुमच्या लक्षात येईल किती, 4% एवढी काय झाली आहे, कपात झाली आहे. म्हणजे 4% घट हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. अशाच विविध ट्रिक्स किंवा प्रश्न उत्तरांसाठी किंवा कुठल्याही जिल्हा पोलीस मध्ये आलेल्या काही टॅकल प्रश्नांना पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. किंवा तुमच्याकडे काही असे प्रश्न असतील जे कुठल्या तरी एक्झाम मध्ये आले पण सुटत नाहीयेत, ते शेअर करा. आपण नक्कीच त्याच्यावरती चांगलं सोल्युशन देऊ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.